नॉन स्ट्राईक रोहित म्हात्रे, तेजस म्हात्रे आपण पाहतो इथे आणि विनीत फडके गोलंदाज आपण गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतात इथे. गेम ऑन लेट्स प्ले. संघर्षाला सुरुवात आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील मात्र हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. हो द विकेट सुरुवात मात्र होताना पाहायला मिळाली. गॅप शोधून काढली. अगदी बॉल चाललाय सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती मात्र इथे चौकारांना खात ठोकतोय रोहित. आशिष म्हात्रे करट गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये उत्तम गुणलेखक आम्हाला पाहायला मिळतात इथे आणि अगदी चांगली अपडेट इथे मात्र पोहोचवण्याचं काम त्यांच्याकडनं केलं जातोय. त्यांचंही करूया सरचे स्वागत. 4 धावा धापलकावरती मात्र पाहायला मिळतात. विनीत पहिल्या षटकासाठी मात्र पाहायला गेल्या तर पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर मात्र डॉट बॉल आलाय. चांगली पद्धतीनं मात्र इथून गोलंदाजी साकारली जाईल का बरीचशी चर्चा. मोरबी की भाल की मोरबी या मैदानामध्ये प्रत्येकाचं स्वप्न साकार होतील का तेही पाहणं गरजेचं. प्रत्येक जण स्वप्न घेऊन आला परंतु ते सरार अगदी मात्र मुंबईच्या रेसकोर्स मध्ये घोड्यामध्ये टाच मारावी आणि वेग पकडा म्हणत असं अप्रतिम इथं मात्र बॉल डिलिव्हरी केल्या पायातून. चांगला टप्पा चायनिंग लाईन लेंथ इथे मात्र पाहायला मिळतोय आणि तीच खासियत आहे रिप्लेमध्ये पाहिलं आपण. विनीत यांची अप्रतिमरित्या मात्र इथून गोलंदाजी साकारत असताना मोरबी टीम एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजांची ओळख आहे. विनीत फडके पहिलं फ्रंटलाईन गोलंदाजीसाठी मला आमंत्रित काय केलं जातं त्याचं उत्तम उदाहरण देत असताना मात्र पाहायला मिळते. अगदी बुलबाला विनीत फडके मात्र इथे गोलंदाज म्हणून पाहायला मिळते. लगातारचे 3 डॉट बॉलची हॅट्रिक इथे मात्र साकारली जातोय. फलंदाज रोहित म्हात्रेला पाहतो इथे एक चांगली फलंदाज यांचीही मात्र गणना सातत्याने मात्र आपण केली जाते परंतु या चांगल्या फलंदाजांनाही बीट केले जातात लगातारचे 3 डॉट बॉल. विनीत फडके सॉफ्ट पाहायला मिळालं इथे. तेजस यांचं मात्र रोहित यांचं मात्र एकदा मात्र सिंगल कंप्लीट केली गेली आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या तर त्यात 5 पायनं स्कोरबोर्ड टीम बॅटिंग करत असताना भाल टीम आता इथून स्ट्राईक कन्वर्ट झाली. आता स्ट्राईक असणार आहे तेजस म्हात्रे यांच्याकडे. लगातारचे पाहायला गेले तर 5 बॉल फेस केले होते रोहित म्हात्रे यांनी आणि 5 धावा फक्त आल्या होत्या तिथे. 3 बॉल डॉट खेळलेत त्याच्यानंतर मात्र इथून तेजस म्हात्रे ऑन साइडला खेचून काढलाय. ब्लॉकरचा बॉल मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक काही शॉट मध्ये अडवला जाईल. बॅकअप आहे तिथे खूप छान पद्धतीने मात्र प्रोटेक्ट केले बॉलला. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 6 धावा. जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा. जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. सागर उलवेकर आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकासाठी मात्र त्यांना आमंत्रित केलं जातोय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यात. परिपूर्ण मात्र हा षटक पाहायला गेला तर गोलंदाजी करणारी टीम मोरबी टॉस जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय काय घेण्यात आला त्याचं उत्तम उदाहरण पहिल्या षटकामध्ये मात्र पाहायला मिळालं. कधी परिपूर्ण मात्र दोन्ही फलंदाजांची व्यसन ओढण्याचं काम केले गेले, जखडून ठेवण्याचं काम केले गेले. अगदी चांगल्या पद्धतीने टिचून मारा ज्याला म्हणतात ना, चुन के बॉल इथे मात्र हाताळले गेले पहिल्या षटकामध्ये विनीत फडके या गोलंदाजांनी आणि त्याच्यानंतर मात्र आणखी एक मोरबी टीमचे मात्र अनुभवी आणि त्याचबरोबर अनेक वेळा संकट मोचक म्हणून ज्या गोलंदाजांकडे पाहिलं जातं मोरबी टीमचे ते मात्र येताना पाहायला मिळतात. गोलंदाज सागर उलवेकर चांगला फटका इथे मात्र खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये बॉलला प्रोटेक्ट केलं जाईल, अडवलं जाईल, एक धाव मात्र घेतली जाईल. तेजसच्या बॅटमधून मात्र येताना पाहायला मिळालं आणि विचार केला तर इथून लगातारचा हा मात्र बॉल आहे 7वा. एकच मोठा फटका आलाय परंतु पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर एकही मोठा फटका आतापर्यंत आलेला नाहीये. ही चर्चा बॅटिंग ऑर्डर तुम्हाला चर्चा करावी लागेल. चर्चा करत होतो परंतु अगदी बॉल फ्लाय झालाय मिड ऑफच्या डोक्यावरून. परफेक्ट ऑफ ड्राईव्ह रोहित म्हात्रेच्या बॅटमधून मात्र येतोय.
खन 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 आवाज करणारा शानदार षटकार. कोण रे आला यो खाना बाबाला, कोण रे आला यो खाना बाबाला, दादा कशात गम नाही रे. चर्चेचा विषय आणि चर्चेलाच मात्र इथून घेऊन गेले आणि हा अप्रतिम मात्र रोहित मात्र यांच्या बॅटमधून षटकार घ्यायलाय. हल्ला चढवलाय सागर उलवेकर यांच्यावरती. चर्चा करायला लावली, टीम मिटिंग घ्यावं लागली, कारण ही फलंदाज आहे ना, तुम्ही जास्त वेळ त्यांना थांबू शकत नाहीये. कारण बऱ्याच वेळा फलंदाजांनी मात्र आक्रमकता धारण करून अनेक मोठमोठ्या स्पर्धांना आपल्या नावाचा परिचय दिलाय. त्या फलंदाजांसमोर तुम्ही गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करणं, अचूक टप्प्यावरची कोणत्या टप्प्यावरची गोलंदाजी केली पाहिजे, कोणती लाईन पकडली पाहिजे, कोणता टप्पा असला पाहिजे, हे कानमंत्र मात्र दिले गेलेले आहेत. समोर आहे रोहित म्हात्रे, सागर उलवेकर यांच्या समोर मंत्र दिलाय. त्याच्यानंतर मात्र कामयाब सफल गोलंदाजी साकारत असताना मात्र या बॉलवरती पाहायला मिळालं. डॉट बॉल आलाय आणि रोहित म्हात्रे यांच्यासारख्या फलंदाजाला मात्र थांबवून ठेवले. पहा अप्रतिम वाईड यॉर्कर परफेक्ट टिचून मात्र मारा पाहायला मिळाला. चौथा डॉट बॉल इथून मात्र पाहायला मिळत आहेत रोहित खेळत असताना. परंतु 7 बॉलमध्ये 11 धावाही त्यांच्या नावावरती आहेत. समीकरण क्रिकेटचा जादुई अंकांचा खेळ कोणता असेल तर तो टेनिस क्रिकेटचं म्हटलं जातं. आणि अप्रतिम सातत्याने मात्र बदलता क्रिकेट हा टेनिस क्रिकेट आहे. तेजस मात्र ऑन स्ट्राईक. उंच माझा झोका, हवेमध्ये बॉल तरंगतोय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पाहायला मिळतात इथे. अप्रतिम झेल पकडला गेलाय विनीत यांच्याकडनं आणि फलंदाज बाद रोहित म्हात्रे 7 बॉलमध्ये 11 बनवत 13 धावांच्या संख्येवरती पहिला विकेट बाळ संघाचा. आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय थँक्यू रे. थँक्यू. पहा आपण पाहतोय इथे तेजस म्हात्रेला स्क्रीनवरती. आणि इथून 8 बॉलमध्ये 11 धावांवरती रोहित म्हात्रे बाद झाल्यानंतर मैदानाच्या हातामध्ये मात्र इनोताना पाहायला मिळतील. ॲक्शन 3 मध्ये विनोद मढवी आपल्याला पाहायला मिळतील. उल्लेख केला होता मग सागर उलवेकर यांची विकेट टेकर गोलंदाज आहेत. प्रत्येक वेळी मात्र संकट मोचक म्हणून आपल्याला पाहायला मिळतात हे गोलंदाज. तेजस म्हात्रे यांना बाद केल्यानंतर मात्र आणखी एक विकेट प्राप्त करून देताना पाहायला मिळत आहेत. अनुभव आहे, अनुभवाचा परिपूर्ण वापर, स्माइल इथे मात्र सागर उलवेकर यांच्या मात्र चेहऱ्यावरती पाहायला मिळाली. फलंदाज बाद, आणखी एक विकेट. 13 या धावसंख्येवरती दुसरा धक्का बाल टीम. दिसले दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय रे. इथून राईट ओ द विकेट रिप्ले मध्ये पाहू शकता. थोडासा मात्र इथून अगदी ऑफ स्टंप वरती मात्र लाईन पाहायला मिळाली होती. तेवढ्या छान पद्धतीने मध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हरला मात्र झेल तिथे मात्र पकडला गेला प्रणित यांच्याकडनं. आणि अप्रतिम गोलंदाजी सागर उलवेकर यांनी मात्र दाखवली. आणि धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 13 धावा 39 स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय. 7.09च्या सरासरीनं आतापर्यंत मात्र धावा जमवताना पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम गावदेवी वाल टीम, यंगस्टार 11 मोरबी टीम सातत्याने मात्र चांगला खेळ या टीमचा मात्र आता मात्र पाहायला मिळतोय. इथे दिशा दिली मात्र पहा तेवढ्या चांगल्या पद्धतीनं शॉट एक्स्ट्रा कव्हरला विनीत. अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. तेवढे चतुर चाणाक्ष यष्टीरक्षकांनी मात्र चतुराई दाखवली आयुष्यानी. आणि फलंदाज बाद सुजित. बॅक टू द गाठ. संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. गोरगरिबांच्या मदतीला धावून बघत जाई, पाठीशी त्यांच्या आहे बघा विठ्ठल आणि रखुमाई. डेफिनेटली ॲडव्होकेट दिसले साहेब आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. आणि अप्रतिम संगीत आपण अगदी पहिल्या मॅच पासून मात्र इथे ऐकतोय. प्रत्येक जण मंत्रमुग्ध आणि त्याचबरोबर प्रत्येकाच्या मुखामध्ये हे नाव आपल्याला पाहायला मिळतील. कारण या स्पर्धेचं दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण आहे ते मात्र सादरीकरण मात्र पाहायला मिळालं. टेनिस क्रिकेटची स्पर्धा कसं असावी त्याचं उत्तम उदाहरण
खानाव नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 13 धावा धावफलकावरती 3 विकेट माघारी गेले. तेजेश ऑन स्ट्राईक, गोलंदाज मंगेश आले. व्हाईट बॉलचा निर्णय इथे मात्र पाहायला मिळाले. मंगेश म्हटल्यानंतर शिरोली गावाचा गोड आवाज मंगेश पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. या स्पर्धेला लीड करताना पाहायला मिळतात वैभव भोपी सर, हरिग्राम. छान पद्धतीनं मात्र या स्पर्धेची मांडणी, बेस्ट मॅनेजमेंट, सुसज्जता, नियोजित पद्धतीने प्रत्येक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांचा आदर सत्कार सन्मान तेवढं चांगल्या पद्धतीनं आणि ते स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथेही मात्र पाहायला मिळालं. आणि क्षेत्ररक्षण ही अगदीच कधी पण पाहायला गेलं तर त्या टीमची मात्र जमेची बाजू जर असते तर तुमची टीम विजयाच्या आणखी एक पाऊल पुढे जात असतं. क्षेत्ररक्षण इम्पॉर्टंट आहे कारण गोलंदाजी करत असतो, परंतु आलेला झेल जर क्षेत्ररक्षकांनी सोडला तर मात्र बऱ्याचशा अडचणी निर्माण होत असतात. परंतु क्षेत्ररक्षण जर का चांगला असेल तर टीम तुमची चांगली होत असते. आता हे मात्र पाहायला मिळालं चित्र वेगळं आहे. विनीत मात्र वेगानं बॉलपर्यंत येतील, परंतु उलट्या दिशेने मात्र पकडण्याचा झेल प्रयत्न असफल. डीप वरना तेवढ्या चपलाईने मात्र बॉलपर्यंत पोहोचत आहेत विनीत आणि बॉलला उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 16 धावा. 16 रन स्कोरबोर्ड. 3 विकेट माघारी गेलेत आतापर्यंत पाहायला गेलं तर. मंगेश गोलंदाजी साकारत असताना 2 बॉलमध्ये 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. तेजेश 4 बॉलमध्ये 4 वरती खेळताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही आता फलंदाजांना मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. तेजेश आणि मोहित पालेकर आज काय सुपर 4 मध्ये जाणार आहेत मला वाटतं. बॉडी लँग्वेज खूप छान आहे त्यांची, खूप छान खेळ झालाय. पहिल्या मॅच मध्ये रनआउटची संधी तिथे आणि यस डेफिनेटली प्रत्येक खेळाडूने दाखवली चतुराई आणि कलेक्शनही मात्र तेवढाच चांगलं मात्र पाहायला मिळालं. मंगेश उलवेकर यांच्याकडनं मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण, फेकी केली, रनआउट बाद. मात्र फलंदाज येतील माघारी. बॅक टू टेकआउट, परतावा लागेल मोहित या फलंदाजांना. तर व्यासपीठावरती शुभागमन झालंय. सुजितजी नाईक रेवदांडा यांचे ते शुभागमन झालं. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. 17 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. 4 विकेट माघारी गेलेत. आता उर्वरित तिथून जो क्रिकेट आहे ना तो तुम्हाला छान पद्धतीने मात्र सजवायचा आहे, छान पद्धतीने तुम्हाला खेळायचं आहे. कारण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनवताना पाहायला मिळतात. देवेश हे पत्र फलंदाज तेजेश लयमध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. त्यांनाच इथून चांगली फलंदाजी साकारावी लागेल. क्षेत्ररक्षक आहे तिथे स्किट झाला. आता मधून बॉल पाहायला गेला तर पाहता पाहता इथून अडवलाही जाईल अंतिम क्षणी की बॉल होते फरार. हाताला दिलाय झटका, बोटाला दिलाय चट 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 चटका, फरार, सीमारेषा पार, 4 चौकार. शशिकांत दादा यो आमचा भारी, त्यांना मानिती लोक सारी. आदा दादाची लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी तेच. आणि या 4 नंतर 21 धावा धावफलकावरती त्यांना पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 8 धावा खर्च केलेत. अलंत कार्पेट फक्त मात्र दिशा दिली आपल्याला पाहायला मिळालं. ड्राईव्ह परफेक्ट मात्र पाहायला मिळालं. मिड ऑफ एकशा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे विनीत आहेत. बॉलपर्यंत येतील, फेकी करतील, तोपर्यंत एक सिंगलला प्राधान्य दिले. 22 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल या 3ऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळते. मंगेश नावडेकर गोलंदाजीसाठी असताना चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत झाली, कारण डबल डिजिटमध्ये जो गोलंदाज मात्र इथून धावा संख्या खर्च करत असतो त्याला मात्र इथून खर्चिक गोलंदाज म्हणून म्हटलं जातं. परंतु इथून आतापर्यंत 9 धावा आल्यात. 5 बॉलचा खेळ झालाय. 22 धावा धावफलकावरती बाल टीम. लांब आणि लांब, नाईस साऊंड, परफेक्ट इथे मात्र पाहायला आला. बॉल चाललाय सीमारेषा पार. हा येतोय देवेश यांच्या बॅट मधून लांब लांब आणि लांब षटकार. पाठीशी तेच सारी. शशिकांत दादा यो आमचा भारी, त्यांना मानिती लोक सारी. आदा दादाची लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी ते सहकारी. गणरायाची कृपा ती आहे, गणरायाची कृपा ती आहे. शशिकांत दिसलेवर, आमच्या शशिकांत दिसलेवर, आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय रे. चला इथून क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे.
हा ड्रोन व्ह्यू आपण पाहतोय आणि या ड्रोन व्ह्यूचे मास्टर माइंड आणि ड्रोन व्ह्यू म्हटल्यानंतर ज्यांच्याकडून मात्र हे चित्रित केलं जातं आणि आपण पाहू शकताय या ड्रोन व्ह्यूच्या मात्र स्क्रीनवरती तुम्हा सर्वांचे लाडके आणि एक दमदार आयोजक ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब. परफेक्ट अगदी काय मैदान सजवलंय. ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे सन्मानाची, ही स्पर्धा आहे अभिमानाची, ही स्पर्धा आहे परंपरेची. तुम्ही पाहताय आमदार चषक 2025 धावपलकावरती धावा आल्यात 28 धावा 28 आणि स्कोरबोर्ड शेवटचा षटक. तुषार शेळके चांगला बॉल इथे मात्र पहिल्याच बॉलवरती आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. फलंदाजांना मात्र ते थांबवून ठेवलं ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 8 बॉलमध्ये 10 धावा आल्यात. तेजेश मात्र पाहायला मिळतात येते जे सलामीला आलेत आत्तापर्यंत मैदानामध्ये आहेत, परंतु तुम्हाला काहीतरी वेगळं कलात्मकता दाखवावी लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. तुषार शेळके मात्र गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. गॅप शोधून काढली होती. क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगल्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं राहुल यांच्याकडून. तोपर्यंत इथून धावा कंप्लीट केले जातात. बिटवीन द विकेटमध्ये 2 आणि 30 धावा धावपलकावरती येताना पाहायला मिळतात येते. चांगल्या पद्धतीनं इथून खेळी करताना पाहिला. मोठे फटके जेव्हा तुमच्या बॅटमधून येत नाहीत ना तेव्हा तुम्ही सिंगल डबलवरती मात्र इथून तुमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे, परंतु ते लक्ष केंद्रित करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ही दिवा खूप आव्हान दे पण ती पेळण्याची प्रचंड ना शक्तीही दे असं मंत्र इथून तेजस मात्र म्हणत असतील. फाईनमध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न यशस्वी आणि तोपर्यंत इथून धावा इथे कंप्लीट केल्या जाते. त्या 2 धावेने धावपलक मात्र पुढे जाईल. 32 या धावसंख्येवरती मात्र पाहायला मिळते. अजूनपर्यंत या षटकामध्ये 3 बॉल उर्वरित शिल्लक असणार आहेत आणि आता इथून टार्गेट सेट किती केल्या जाईल त्याचीही चर्चा आपल्याला पाहायला मिळेल, कारण विकेट खूप छान आहे. आपण पाहायला गेलं तर आउटफील्ड फास्ट आहे. चांगल्या पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं तर वैभव बोपी सरांनी त्याचं इथं वर्णन केलं होतं. जवळपास 350-400 डंपर या मैदानामध्ये मात्र मातीचे टाकले गेलेले आहेत आणि हा मैदान उपलब्ध करून घेतलंय ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेबांनी. आणि त्याच्यानंतर मात्र हा क्रिकेटचा वनवैभव उपलब्ध होताना पाहायला मिळतो इथे. आणखी एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल इथे आणि लगातारचा मात्र इथून दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला या षटकातील दुसरा डॉट बॉल आणि हा डॉट बॉलनी समीकरण मात्र आता बदलली गेली. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 4 धावा आता खर्च झाल्यात या गोलंदाजाने केल्यात. आणखी एक चांगला बॉल जो जर अपीलमध्ये फील तेवढं मात्र जाणवलं नाहीये आणि ते पंच अगदी हेरतात आणि त्याचबरोबर चतुर आणि चाणक्य आमचे पंचही तेवढेच हुशार क्वालिफाय पंच आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉलमध्ये 14 धावांची खेळी ते मात्र साकारली. 5 डॉट बॉल आतापर्यंत मात्र तेजस मात्रे खेळत असताना मात्र पाहायला मिळतात. 32 धावा धावपलकावरती झाल्यात. 4 विकेट माघारी गेल्यानंतर तुषार अंतिम बॉल याच्यामधील, परंतु मी डॉट बॉल खेळत असलो तरी सुद्धा माझ्याकडे ताकद आहे, नजाकत आहे, सौंदर्य आहे, सगळ्यांचा परफेक्ट मिलाप करण्याची क्षमता आहे ते दाखवणारा मात्र तेजस मात्रेच्या बॅटमधून मात्र येतोय. शेवट गोड करणारा शेवटच्या बॉलवरती हा धमाकेदार षटकार. गोरगरिबांच्या मदतीला धावून बघा ते जाई, पाठीशी त्यांच्या आहे बघा विठ्ठल आणि रखुमाई. समाजसेवक हाय तो भारी दिलदार दिलाचा, समाजसेवक हाय तो भारी दिलदार दिलाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा, हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या. सध्या स्पर्धेला लाईव्ह पाहतायत आमचे सन्माननीय केतन शेठ आंग्रे, उल्हास शेठ जगताप आणि त्यासोबत वैभव शेठ कदम साहेब, एक उत्कृष्ट फोटोग्राफर यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा देखील आले. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि त्यासोबत आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्रवीणजी गायकर सर हे देखील सध्या लाईव्ह आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत तुमचं इथे करतो. डेफिनेटली. आणि इथून विजयासाठी पाहायला गेलं तर टार्गेट सेट केलं गेलं. इथून प्रथमतः फलंदाजी केली होती भाल या टीमनं आणि 38 धावा इथे मात्र बनवल्या गेलेल्या आहेत. आता विजयासाठी 24 बॉलमध्ये 39 धावांची गरज असणार आहे ती मोरबी टीमला. आणि या सगळ्याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत आवाज ऐकायला मिळेल या विभागातील आणि शिरवलीचा गोड आवाज मंगेश पाटील सर शिरवली. पाटील राजा माणूस नेरे या गावाचा.
हा धन्यवाद डीजे. सन्मानी आमचे पाहुणे सुजितजी नाईक रेवदंडा यांचा हा शुभ सन्मान आपण इथे करतो. रेवदंडा अगदी हे फक्त नाव नाही तर हे देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेले गाव आहे, हे नाव आहे आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतो. आज आपण या क्रिकेट शृंखलेसाठी इतक्या दूरून आलात. सन्माननीय आमचे आदरणीय ॲडव्होकेट शशिकांतजी दिसले साहेबांवर असलेलं आपलं प्रचंड प्रेम आणि या स्पर्धेवर आपण प्रचंड प्रेम दाखवलं त्याबद्दल आम्ही आपलं हार्दिक आभार इथे व्यक्त करू. बघा आमचे पोलीस पाटील भरजी दिसले यांना बघतो आपण, त्यासोबत आमचे गुरुदादा पाटील असतील. सगळ्यांची प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. सगळ्यांचं जेवढं विशेष कौतुक करावं तेवढं कमीच राहील या स्पर्धेमध्ये. खरं तर पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच, यानंतर 2 सामने आपले अजून राहिलेत. काल एक गटातील संघ या स्पर्धेमध्ये खेळ, कुठलाही गालबोट त्यांनी लावला नाही. आदर्श क्रिकेट त्यांनी खेळ आणि एक गटातील संघ किती चांगला क्रिकेट खेळू शकतात याचं उत्तम उदाहरण काल एक गटातील 8 संघांना दिलं. अजिबात पंचांवर कोणता त्यांनी आक्षेप घेतला नाही. जेव्हा रिव्ह्यूची गरज त्यांना भासते तेव्हा त्यांनी घेतले. मैदानामध्ये शांत के पवेलियनमधून शांत मजा घेतली. जेवढे प्रेक्षक होते आणि का अफलातून लढती झाली. स्पेशली काल सुपर हिटची लढत कानपोली विपक्ष दिघोडे. 1 बॉल 5 धावांची गरज होती, खरं तर 1 बॉल 6 पाहिजे होत्या, वाईड आला आणि त्यानंतर 1 बॉल 5 राहिला आणि ती मॅच 8व्या क्रमांकाचा खेळाडू होता कानपोली संघाचा. कानपोली संघाने थोडे गुडघे टेकले होते ज्या पद्धतीने त्यांनी विकेट गमावले होते, परंतु तो षटकार लागवत असताना अखेरच्या बॉलवर सामना जिंकला होता आणि या स्पर्धेतील पहिला संघ जो ठरला होता सुपर 4 मध्ये. आपण भव्य दिव्य क्रीडांगण बघतो. आयबर्ड व्ह्यू बघितला आपण या क्रीडांगणाचा. आकाशातून ड्रोनच्या साह्यानं स्वर्गीय जगन्नाथ शेठ दगडू दिसले नगरी. खरं ते मैदान एका क्षणात खरं तर कायापालट केली. अगदी कंबरभर बघितलं तर आपण मैदानापासून इथे व्यासपीठापासून थोडंसं दूर खोलवर होतं आणि अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत. आयबर्ड व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल. या स्पर्धेची संपूर्ण रूपरेषा ओम साई MTCच्या माध्यमातून कव्हरेज केले गेले आणि हेच ते तुम्हा आमचं सगळ्यांचं भव्य दिव्य क्रीडांगण. बघा किती चांगलं सर्कल, किती चांगली खेळपट्टी, किती चांगला फ्लोट लाईट्स तुम्हाला बघायला मिळत आहेत. आणि ही आहे स्वर्गीय जगन्नाथ शेठ दगडू दिसले क्रीडांगण आणि या नगरीमध्ये आम्ही सगळ्यांचं स्वागत करू. ज्यांच्या नावाची ही स्पर्धा आपण बघतो ते पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष सन्माननीय श्री संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपल्या भेटीला आली. ओटू कॉम बॉक्स मंगेश. तर थँक्यू सो मच वैभव सर. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. मॅच पाहायला मिळेल. एका साईडला मोरब्यानं त्याला फाईट करतोय बॉल. सेकंड 17 लक्ष 24 बॉलमध्ये 39 39 धावांचा प्रवास मोरबे टीमला करायचा. सलामीची जोडी फलंदाज आयुष पडक्यानं मंगेश उलवेकर हे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. कॉम्बॉक्स मधून दोन्ही टीमना शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज विनोद मडवी हा गोलंदाज. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. संघाचा वैयक्तिक अकाउंट ओपन केला फलंदाज आयुष पडकेनं. सेकंड बॉल जड मध्ये होता. ऑनसाइडला खेळल्या क्षेत्ररक्षक आहेत. थोडस चाचपारल्या आणि तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती एका धावेला प्राधान्य. दोन्ही फलंदाजांना सिंगलला अकाउंट ओपन केल्या आणि संघ 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 39 39 धावेचा प्रवास मॅच मध्ये करायचा. बॅटिंग करत असताना मोरबे टीमला पहिला पेवनचं षटक गोलंदाज विनोद. प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. पाक गोलंदाजी अगदी चांगली पाहायला मिळतं. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करत असताना विनोद मडवी जो मुख्य ट्रम्प कार्ड आहे भारत टीमचा आणि तेवढीच चांगली गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. 3 बॉलमध्ये अवघ्या 2 धाबा. पहिला पेवनचं षटक. सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक. त्याच्या औचित देखील चांगली गोलंदाजी मॅच मध्ये विनोद मडवी साकारतोय. समोर फलंदाज पाहिलं इन ऍक्शन मध्ये आयुष फडकेला ऑन स्ट्राईक पादा. 39 धावेचं लक्ष सेकंड 17 मध्ये पार करायचंय. तो मात्र यंग स्टार मोरबे टीमला. पुढचा बॉल गोलंदाज तयार विनोद मडवी. प्रहार केला. फ्लिक केला. दिशा दिली आयुषनं. हा पटका चांगला. बॉन्डलाईनच्या बाहेर चेंडू फरार होतोय. 4 धाब्यांसाठी चौकार. पनवेल तालुक्यात मिळतोय मान सन्मान नेरुतुंद्रे विभागात. चौकार आला फलंदाज आयुष पडकेच्या बॅट मधून.
संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिला मॅन्डेटरी पॉवर सर्कल षटक आहे आणि अवघ्या 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर त्याचा बेनिफिट मिळतो. बॅटिंग करत असताना सध्या मोरबे टीमला चौकार आलाय. आयुष्य बॅटमधून पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुट्टास बॉल ऑफ साइडला केलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगानं चाललाय. बाउंड्री लाईनच्या पाय सलगचा हा दुसरा चौकार फलंदाज आयुष फडकेच्या बॅटमधून. थँक्यू. इनफिल्ड क्लिअर करत असताना फलंदाज आयुष फडके चांगली बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये सलग 2 चौकार. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 10 या आकड्यावरती 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. मागे 3 बॉलमध्ये चांगल्या लेंथ लाईनवरती गोलंदाजी, मात्र आयुषनं 2 चौकार ठोकल्यात. थोडासा लेट कट करण्याचा प्रयत्न, अगदी योग्य लाईन योग्य दिशा हा बॉल डिलिव्हर केला. अंतिम बॉल डॉट फेकला. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केला गोलंदाज विनोद मडवीनं तब्बल 10 धावा. भाऊ आहेत ते पाठीशी शशिकान दिसले या दादाला. साथ देती हो मोलाची, साथ देती हो मोलाची. प्रकाशाची न सत्यवान भाऊ आहेत ते पाठीशी शशिकान दिसले या दादाला. साथ देती हो मोलाची. हे गोरगरिबांना करी मदत, गोरगरिबांना करी मदत. त्याच्या शब्दाला तोड नाही रे, त्यांच्या शब्दाला तोड नाही रे. आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिला ओव्हरमध्ये धावा आल्या 10. 39 धाब्याचं लक्ष, 18 मध्ये 29 धाब्याची गरज. दुसरा ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तेजस म्हात्रे याचा वापर गावदेवी भाल टीमने केला. समोर फलंदाज पहिला मंगेश उलवेकर आणि नॉन स्ट्राईकवरती आयुष फडके ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. स्पीडअप प्ले केली करा. सेकंड षटक गोलंदाज तेजस म्हात्रे. पहिला बॉल समोर मंगेश. वेगानं बॅट जरूर फिरवली होती, मात्र चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला, जिथे पहिला बॉल निर्धाव फेकलाय गोलंदाज तेजस म्हात्रेनं. 17 मध्ये 29 आज समीकरण उरलं. आता बॅटिंग करत असताना मोरबे संघासमोर 39-39 धाबा. लक्ष मोठं नाही आहे, मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल गावदेवी भाल टीमला. टी फॉर टॅट जसं तसं उत्तर सेकंड 17 मध्ये गावदेवी भाल टीमला द्यावं लागेल. सेकंड बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका बसला. यष्टीरक्षकाने आपली कामगिरी चोखरित्या बजावली आणि पहिला धक्का यंग स्टार मोरबे टीमला. फलंदाज मंगेश मैदानातून बाहेर. जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा. जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस. थँक्यू डीजे. 10 या आकड्यावरती पहिला धक्का, मंगेश विकेट मैदानातून बाहेर आणि मोरबे टीमला पहिला धक्का लागलाय. नवीन फलंदाज सागर उलवेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनॅक्शन मध्ये फलंदाज सागरला आपण पाहतोय. गोलंदाज तेजस म्हात्रे चांगली गोलंदाजी साकारता. मॅच मध्ये 2 बॉल निर्धाव, त्याच्यामध्ये 1 विकेट. तिसरा बॉल गोलंदाज तयार. हा प्रॅकर पुल केलाय, फुल अँड सक्सेसफुल. चेंडूला फेकून दिला, ऑन साइडला तडाखा. फलंदाज सागरच्या बॅटमधून पहिला दमदार षटकार. दिसले सत्यवान दिसले भाऊ असती हो साथीला. प्रमुख पाहुणे आले नेते मंडळी, प्रमुख पाहुणे आले नेते मंडळी. थँक्यू डीजे. प्रहार केला फलंदाज सागर उलवेकर. संघाचा संघ नायक सरसेनापती आणि आल्याला आपला परिचय दिला मॅच मध्ये सागर उलवेकर, जिथे पहिल्याच बॉलवरती षटकार टोकला. 6 धाब्यानं अकाउंट ओपन केले. संघाची धाव संख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना यंग स्टार मोरबे संघ. सेकंड ओव्हर आहे, दुसरा ट्रम्प कार्ड गावदेवी भाल टीमचा गोलंदाज तेजस म्हात्रे. मागे 2 बॉल निर्धाव फेकले आणि त्याच्यानंतर
तिसऱ्या बॉलवरती हवाई फायर फलंदाज सागरना सन्मान दिला. हलक्यात त्यांना पुश केला ऑफ साईडला. सिंगल कंप्लीट झाली. एकच धावेनं समाधान मानला. समजदारने क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये टीमचा संघनायक आहे आणि तेवढंच चांगला खेळ साकत असताना सागर उलवेकर एका धावेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोचला 17 या आकड्यावरती. येणारे 14 बॉल आणि गरजच्या मॅच मध्ये 22 धाब्यांची. प्रहार केला पटका चांगला बॅटच्या रडार मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच टोकला फलंदाज आयुष फडकेना षटकार. पीठावरी स्वर्गीय जगन्नाथ शेठच्या नावानं चमचमली क्रीडा नगरी. स्वर्गीय जगन्नाथ दिसलेच्या नावानं चमचमली क्रीडा. थँक्यू डीजे. आता दोन्ही साईडनं आक्रमण पाहायला मिळतं. धावगतीला वेग दिला. संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती. येणारे 13 बॉल आणि गरज मॅच मध्ये 16 धाब्यांची. 13 बॉल 16चं समीकरण. पहिला षटक चांगला राहिला. अवघ्या 10 धाबा आल्या या षटकामध्ये. 2 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी. आडव्या बॅटचा वापर हा कुठेतरी कर्दनकार राहील मॅच मध्ये. कारण की जर तुमच्या बॅटमधून सरळ बॅट धाबा येत असतील ना त्यावेळी तुम्ही आडव्या बॅटचा वापर करता ते तुमच्यासाठी कर्दनकार राहता. अंतिम बॉल आला डॉट. 2 षटकांचे केस समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ 23 या आकड्यावरती. लक्ष 39 39 धाब्याचा प्रवास. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 मध्ये करायच्या 16 धाबा यंग स्टार मोरबे टीमला. जयश्री शशिकांत दिसले सरपंच. बागा आहेत रणझुंजार. त्यांच्या कार्याला आज तोड नाही. आहेत कर्तबदार. जयश्री 2 षटकांचा केस समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ 1 बाद 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. येणारे 12 बॉल आणि 16 धाब्यांची गरज. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती वापर केलाय. गावदेवी भाल टीमला विश्वास ठेवलाय. देवेश सुरखादेवरती आणि त्या विश्वासावरती ठाम गोलंदाजी करावी लागेल. मॅच मध्ये पलटवार करायचा असेल तर विकेट साठी प्रयत्न हे करावे लागतील. सागर ऑन स्ट्राईक वरती अलाउन द कार्पेट न फटका खेचला. क्षेत्ररक्षक आहेत वेगाने आल्यात. उचलले फेकलं तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका धाब्यानं स्ट्राईक रुटेट झाले आणि स्ट्राईक वरती फलंदाज आयुष फडके. सलामीवीरचा फलंदाज 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीनं वैयक्तिक 15 धाब्यांचे योगदान सध्या मॅच मध्ये आयुष फडकेने दिला आणि तोच फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक वरती. येणारे 11 बॉल 15 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार देवेश सुरकादे. तिसरा टर्म कार्ड गावदेवी बाल टीमचा. लेट कट केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. ओ कॅच इम्पॉर्टंट होती. निघून चालला डीपला चेंडू. चेंडू फरार होतोय. 4 धाब्यांसाठी फलंदाज आयुष फडकेच्या बॅट मधून येतोय आज दमदार चौकार. प्रकाशाची न सत्यवान भाऊ आहेत ते पाठीशी. शशिकांत दिसले या दादाला. साथ देती हो मोलाची. साथ देती हो मोलाची. प्रकाश चौकार आल्या. 4च्या मदतीनं संघ 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. येणारे 10 बॉल 11 धाब्यांची गरज. 10 बॉल 11चं समीकरण. चांगलं खेळ साकारता आज द ओपनर फलंदाज आयुष फडके आणि त्याला साथ देत असताना टीमचा संघ नायक सागर उलवेकर. ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल यंग स्टार मोरबे टीमची. गोलंदाज या देवेंद्र. पुढचा बॉल हा ट्रॅकर होता. ऑन साईडला केला चेंडू हवेमध्ये. विकेटची गरज आहे. डाऊन द फील्ड पकडला झेल. संपला आयुष फडकेचा खेळ. धक्का लागले. दुसरा बॅटिंग करत असताना यंग स्टार मोरबे टीमला. आहेत ते पाठीशी. शशिकांत दिसले या दादाला. साथ देती हो मोलाची. हे गोरगरिबांना करी मदत. गोरगरिबांना करी मदत. त्याच्या शब्दाला तोड नाही र. त्यांच्या शब्दाला तोड नाही र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय र. थँक्यू डीजे. दुसरा धक्का लागला बॅटिंग करत असताना
यंग स्टार मोरबे टीमला. समीकरण पहिलं ना येणारे 9 बॉल शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 9 बॉल मध्ये करायच्यात 11 धाबा. आलेली विकेट मॅच मध्ये पलटवार करेल का गावदेवी महासंघ. गोलंदाज देवेश सोरकादे हा गोलंदाज ज्याच्यावरती विश्वास ठेवला गावदेवी बाल टीमला आणि त्या विश्वासावरती सार्थ गोलंदाजी मॅच मध्ये केली जाईल का. समोर फलंदाज प्रणित पाटील. लाईन कराबा लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता. पंचांचा इशाराला 80चा वाईट. अवंतर धाव एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 29-29. पहिला अतिरिक्त धाबा आहेत ना आव्हान सोपं करून देईल यंग स्टार मोरबे टीमला, कारण की अतिरिक्त धाबा आता मॅच मध्ये वाचवावे लागतील. त्या मात्र गावदेवी बाल टीमला समीकरण 9 बॉल 10 धाब्यांची गरज. गोलंदाज देवेश सोरकादे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. समोर प्रणित पाटील 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. थोडासा लेट खेट खेळण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन चांगली होती. थोडासा हाफ ट्रॅकर बॉल होता. फलंदाजाला चकवा देत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. समीकरण बदललाय. येणारे 8 बॉल 10 धाब्यांची गरज मॅच मध्ये कमबॅक करतोय गावदेवी बाल टीम. जर येणाऱ्या 2 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी केली तर शेवटच्या षटकामध्ये मॅच रोमांच होईल यातील मात्र शंका नाहीये. गोलंदाज देवेश सुरकादे चांगली गोलंदाजी. एक चौकार जरूर आला आणि त्याच्यानंतर मॅच मध्ये ओव्हर मध्ये बॅकअप दिला. प्रहार करण्याचा प्रयत्न लाऊड अपील होत्या. तेवढा तीक्ष्ण नजरेला पंचांची भूमिका आमचे दिलीप मालिसर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. लेग पॅस मध्ये एक धाव सोडली जाईल. एका धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. 39 39 धाब्याचं लक्ष होतं. येणारे 7 बॉल आणि 9 धाब्याची गरज. हा बॉल खूप निर्णायक आहे. जर हा बॉल डॉट आला तर शेवटच्या ओव्हर मध्ये मॅच अगदी रफ अँड टफ पाहायला मिळेल. मात्र काय रस असेल या बॉलवरती. गोलंदाज देवेश सुरकादे ज्यानं चांगला षटक फेकला. मॅच मध्ये अलबारपणे कमबॅक करतोय गावदेवी बाल टीम. चला स्पीडअप करा. समोर फलंदाज पाहिलं स्ट्राईक वरती एक ठाकड गेला टीमचा संघ नायक सर सेनापती सागर उलवेकर इन ऍक्शन मध्ये 3 बॉल बेस केलेत. 8 धाब्यांचा वैयक्तिक योगदान दिलंय. आता 7 मध्ये 9 धाब्यांची गरज यंग स्टार मोरबे टीमला. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार देवेश सुरकादे समोर सागर उलवेकर. हा प्रकार लेट कट केला. क्षेत्ररक्षक आहे चकवा देत असताना टीपला चेंडू निघून चाललाय. चुकी केल्या मॅच मध्ये प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आहे. 3ऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. चित्याच्या चपलाईना रन पाहायला मिळाला आणि या बॉलवरती धाबाला 3. तुम्ही केलेली एखादी चुकी तुम्हाला बाहेर काढत असते स्पर्धेतून आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. जिथे सिंगल होती तिथे आल्या 3 धाबा. हे बेनापीट राहिला बॅटिंग करत असताना यंग स्टार मोरबे टीम साठी समीकरण पाहिलं. येणारे 6 बॉल आणि 6 धाब्यांची गरज. बघा आहेत रणझुंजार त्यांच्या कार्याला आज तोड नाही. आहेत कर्तबदार एकच वादा आमचा शशिकांत दादा. एकच वादा आमचा शशिकांत दादा. नाव साऱ्यांच्या ओठावरी नाव साऱ्यांच्या ओठावरी. स्वर्गीय जगन्नाथ शेठच्या नावानं चमचमली क्रीडा नगरी. स्वर्गीय जगन्नाथ पिसलेच्या नावानं चमचमली क्रीडा नगरी. चला स्पीडअप करा. येणारे 6 बॉल आणि आता 6 धाब्यांची गरज. चला टॉस साठी या. जय हनुमान रेडगड टीमच्या संघनायकाला मी विनंती करेन की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. यातून जो संघ जिंकेल तो लगेच रेडगड टीम समोर फाईट करेल याच्याकडे देखील लक्ष द्या. जिथे तुम्हाला द्वितीय फेरीमध्ये दुसरी मॅच पाहायला मिळेल. 6 बॉल 6 धाब्यांची गरज. आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल जो येणाऱ्या 6 बॉल मध्ये 6 धाबा डिफेन्स करून देईल गावदेवी बाल टीमला. विश्वास दाखवला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. 4था ट्रम्प कार्ड गावदेवी बाल टीमचा हर्षद मडवी हा गोलंदाज ज्याच्यावरती आता विश्वास ठेवला बाल टीमना. समोर फलंदाज पाहिला इन ऍक्शन मध्ये टीमचा संघनायक सागर उलवेकर. वैयक्तिक चांगला खेळ साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये सागर उलवेकर. पहिला बॉल प्रहार केला. पटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत. मस्तक पे दस्तक. चेंडू फरार. 4 धाब्यांसाठी चौकार.
स्पर्धेचे पहिल्याच बॉलवरती चौकार आला. आता समीकरण येणारे 5 बॉल आणि 2 धाब्यांची गरज. सागर चांगला केस साकारत समजदारने क्रिकेट सागरचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 5 बॉल 2 धाबा. गोलंदाज तयार. हलक्या हाताने केल्याचा प्रयत्न. लाईन करा अभ्या. पंचांचा इशारा. इट इज द वाईट. अवांतर धाव जोडली जाईल. स्कोर लेवल झाला. संघ जाऊन पोहोचला 38-38. आता येणाऱ्या 5 बॉल आणि 1 धाब्यांची गरज. चला विनंती असेल जय हनुमान रेडगर टीमच्या संघाने केला की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. यस आलाय. यातून जो संघ जिंकेल त्याला लगेच रेडगर टीम समोर फाईट करायची. 5 बॉल 1 धाब्याची गरज. गोलंदाज हर्षद मडवी समोर सागर उलवेकर टीमचा संघ नायक जबाबदार केस साकारला. जिथे आपण पाहिलं आयुष फडकेची विकेट गेली, मंगेश ओलवेकरची विकेट गेली आणि त्याच्यानंतर टीमची जबाबदारी घेत असताना सध्या विजयाकडे वाटचाल करतोय. तर मात्र यंग स्टार मोरबे संघ स्पीडअप करा. 5 बॉल 1 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. त्याच्यामुळे 1 धाव तुम्हाला कंपल्सरी बनवायला लागतील. चाणक्यरित्या क्रिकेट टार्गेटचा प्रयत्न. सामना जिंकला. अभिनंदन टीम यंग स्टार मोरबे. हार्ड लक गावदेवी बाल. तुम्हाला आम्ही पुढच्या वाटचासाठी शुभेच्छा देतो. चला टॉस साठी या लगेच सागर आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला जय हनुमान रेडगर आणि त्याला फाईट करेल तो मात्र यंग स्टार मोरबे. या 2 संघांदरम्यान तुम्हाला पुढची मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीमला विनंती करेन की आपण हस्तांतरण करा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं अष्टपैलूची कामगिरी केली टीमचा सरसेनापती 13 धाब्यांचे योगदान आणि 2 विकेट सागर उलवेकर ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. तर हरिभक्त परायण राजाराम महाराजांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हे सामनावीराचं पारितोषिक द्यावं. कारण खूप चांगली लढत झाली. भाल संघ आपण इतक्या दूरवरून इथे आलात. खूप चांगला खेळामध्ये हरजित होत असते, हरकत नाही. नेक्स्ट टुर्नामेंटमध्ये या चुका सुधारा आणि आणखीन चांगला खेळ करा, तिथे जिंका. महाराज या आपण मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सागरला द्यायचे मॅन ऑफ द मॅच. यंगस्टर्स मोरबे संघ सागर आणि त्यांचा संपूर्ण स्क्वॉड खूप चांगला आणि दानगा परफॉर्मन्स टीमनं दिला खरं तर या स्पर्धेमध्ये. आणि सामनावीर हे पारितोषिक आपण देतो. सागरला लगेच टॉस केलं जाईल. सेकंड लास्ट मॅच ऑफ द नाईट आणि त्याच्यानंतर अंतिम लढत. 2 मॅचेस आपल्या आता बाकी आहेत. खूप चांगला सहयोग प्रत्येक टीम नावांना दिलाय. तर अभिनंदन सागर. या रेडगर टीमचे कॅप्टन सागर, कसं वाटलं मैदानामध्ये खेळत असताना मॅन ऑफ द मॅच पहिला सामना तुम्ही जिंकलाय, कसं वाटलं संपूर्ण स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन? आयोजन खूप छान आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस आपण लगेच करूया इथे. महाराज या थोडं त्रास